ठीक आहे माताजी, आवाज येतोय माझा? येस येस येतोय. ओके. आपण सुरुवातीला प्रार्थना म्हणूया आणि प्रार्थनेपासून सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखावितांश्च नमो ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर सर्वप्रथम मी बारामती वैष्णवी कमिटीची खूप खूप आभारी आहे, कारण त्यांनीच मला आज बोलण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। तर सर्वप्रथम बारामती वैष्णवी कमिटीची खूप खूप धन्यवाद। तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व्रत आणि उपवास यांना खूप महत्त्व असतं। म्हणजे तसं पाहिलं तर प्रत्येक धर्मामध्ये आपली भारतीय संस्कृती प्रत्येक धर्मामध्ये व्रत आणि उपवास यांना महत्त्व असतं। त्याच प्रमाणे आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये सुद्धा व्रत आणि उपवास यांना खूप महत्त्व आहे। आणि या व्रतांमध्ये म्हणजे सर्वात महत्त्वाचं व्रत मानलं जातं ते म्हणजे एकादशी व्रत। तर या एकादशीला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे। तर म्हणजे कितीतरी वेळा आपल्याला प्रश्न पडतो, की ही एकादशी व्रत कशासाठी करायचं? किंवा ही एकादशी नक्की काय आहे? एकादशी कोण आहे? किंवा या व्रतामुळं आपल्याला कशा प्रकारचं फळ मिळतं? तर अशा प्रकारे आपल्याला जेव्हा प्रश्न पडतात, तर आज ह्या सर्व प्रश्नांवरती एक नजर टाकण्याचा मी थोडक्यात प्रयत्न करणार आहे। तर आपण पाहतो म्हणजे एकादशी म्हणजे काय? तर एकादशीलाच माधव तिथी असं सुद्धा म्हणतात किंवा हरिवासर असं सुद्धा म्हणतात। हरी म्हणजे काय? तर हरी म्हणजे भगवंत, भगवान हरी आणि वासर म्हणजे दिवस, म्हणजे तो दिवस म्हणजेच काय? तर भगवंतांचा दिवस। आणि दुसरा शब्द एकादशीसाठी आणखी एक नाव आहे, त्यालाच माधव तिथी असं सुद्धा म्हणतात। म्हणजे भक्तिविनोद ठाकूर एकादशीच्या या व्रताच्या ह्याच्यामध्ये ते म्हणतात, की माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी। म्हणजेच काय माधव तिथी म्हणजे काय? तर एकादशी जे व्रत आहेत आपले भगवंतांचे, की एकादशी असेल, जन्माष्टमी असेल, तर त्याला माधव तिथी असं म्हटलं जातं। आणि भक्ती जननी म्हणजे आपल्या हृदयामध्ये भक्ती निर्माण करणारी आहे, ही माधव तिथी। त्यामुळे भक्तिविनोद ठाकूर सांगतात, की या व्रताचं आपण खूप मनापासून, खूप खूप श्रद्धेने, प्रयत्नपूर्वक पालन केलं पाहिजे। तर सुरुवातीला आपण पाहूया, की एकादशी नक्की काय आहे? 1 मिनिट हां. तर आपण पाहणार आहोत की एकादशी नक्की काय आहे? तर आपल्या हिंदू पंचांगानुसार किंवा कॅलेंडरप्रमाणे जी 11व्या दिवशीला जी तिथी येते त्याला एकादशी म्हणतात. म्हणजेच काय तर एका महिन्यामध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये हे 2 पक्ष असतात. 15-15 दिवसांचे असे पक्ष असतात. आणि 1 मिनिट हां.
तर हे जे पक्ष असतात तर त्याला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असं नाव दिलेलं आहे. तर शुक्ल पक्ष म्हणजे काय किंवा शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजे काय तर चंद्र जेव्हा पौर्णिमेकडे जातो तर त्याला शुक्ल पक्षाची एकादशी असं म्हणतात आणि चंद्र जेव्हा पौर्णिमेकडून अमावस्याकडे जातो तेव्हा त्याला कृष्ण पक्षाची एकादशी असं म्हणतात. तर अशा प्रकारे 2 पक्ष आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये 2 पक्ष असतात आणि या दोन्ही पक्षामध्ये 11वा दिवस जो आहे तर त्या दिवशी एकादशी हा या व्रताचं पालन केलं जातं आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या दोन्हीही एकादशीला खूप महत्व आहे. आता एकादशी म्हटलं, की आपण म्हणजे व्रत करतो. तर व्रत कसं करतो आपण? तर त्या दिवशी आपण उपवास करतो. उपवास म्हणजे काय? तर उपवास जर या शब्दाची आपण फोड केली, तर उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. म्हणजेच काय? तर आपण जास्तीत जास्त भगवंतांच्या जवळ राहणे म्हणजे एकादशीच्या दिवशी. तर एकादशी म्हणजे काय? तर या 11व्या दिवशी आपली जी 11 इंद्रिये आहेत, तर यांना भगवंतांच्या जवळ ठेवणं, भगवंतांच्या सानिध्यामध्ये ठेवणं किंवा भगवंतांच्या सेवेमध्ये मग्न करणं म्हणजे हा म्हणजेच ही एकादशी. तर आपले जी 11 इंद्रिये म्हणजे काय? तर आपली 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये आणि जे आपलं चंचल मन आहे, सर्वात महत्वाचं मन. तर अशा 11ही इंद्रियांना भगवंतांच्या सेवेमध्ये लावणं म्हणजेच एकादशी आहे. तर याच्यासाठी ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये एक श्लोक सांगितलेला आहे बघा. तो श्लोक आहे उपवृतस्य पापेभ्यो यस्तु वासो तर भगवत धाम आवाज येतोय का माताजी माझा? येतोय माताजी, छान येतोय. हरी बोल. आवाज येत नाहीये अमृता. हरी बोल. बोल. हा, आता येतोय आवाज. ओके. कुठं आले होते मी? हा. तर उपवास या शब्दाचा अर्थ आता मी सांगितलं ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्लोक सांगितलेला आहे आणि सॉरी. तर उपवास या शब्दाचा आपण अर्थ पाहिला तर उपवासाच्या दिवशी उपवास कशा प्रकारे केला पाहिजे तर आपण आपली सर्व इंद्रिये ही भगवंतांच्या सेवेमध्ये लावली पाहिजेत. आवाज कमी कर तुझा. पुढची स्लाइड. तर याच्या बाबतीत म्हणजे तुकाराम महाराज एकच मिनिट हा माताजी, कुठली स्लाइड आहे ग? किती गोंधळ होतोय माझा. ठीक आहे. तर
उपवास म्हणजे काय तर हे आपण अगोदर समजून घेतलं पाहिजे की आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत आणि आपलं मन हे जे आपली 11 इंद्रिय आहेत तर यांना आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. तर आता पुढे आपण पाहूया की ही एकादशी कोण आहे म्हणून. आता आपण ग्रंथांमध्ये पाहतो की आपले जे देवी देवता आहेत, हं, तर या देवी देवतांना एक वास्तविक रूप आहे. त्याप्रमाणेच ही एकादशीचं सुद्धा एक वास्तविक रूप आहे. तर याच्या साठी पुराणांमध्ये एक कथा सांगितली जाते. ती म्हणजे मुरा राक्षसाची कथा आहे ही. तर एक मूर नावाचा राक्षस होता. माझं हे बंद आहे. मूर नावाचा राक्षस होता आणि तो खूप शक्तिशाली होता. खूप बलशाली होता आणि तो ना देवी देवतांना युद्धामध्ये सतत पराभूत करत होता. तर एकदा काय होतं, ह्या देवी देवता आणि मूर राक्षसामध्ये एक विशेष युद्ध सुरू होतं आणि मग या युद्धामध्ये देवी देवता पराभूत होतात आणि मग देवी देवता या भगवान विष्णूंकडे जातात, की बाबा ते सांगतात हे जे हे आहे, की मूर राक्षस असा-असा आहे आणि तो खूप त्रास देतोय. मग भगवंतच त्या ठिकाणी म्हणतात, की "ठीक आहे, या मूर राक्षसाला मारण्यासाठी मीच काहीतरी योजना करतो" म्हणून. आणि मग भगवंत त्या ठिकाणाहून स्वतः भगवंत तिथून त्या मूर राक्षसाबरोबर युद्ध करण्यासाठी जातात. मग ते जेव्हा युद्ध करण्यासाठी जातात आणि युद्ध सुरू होतं त्यांच्यामध्ये, तर हे युद्ध खूप दिवस चाललेलं असतं. खूप वर्ष चालतं ॲक्चुअली हे युद्ध. तर मग हे युद्ध खूप वर्ष चालतं आणि मग भगवंत थकलेले असतात. मग भगवंत युद्ध करत-करत बद्रिकाश्रमला पोहोचलेले असतात. तर त्या ठिकाणी युद्ध करून भगवंत थकतात. त्यामुळं भगवंत काय करतात, थोडा वेळ तिथे विश्रांती घेतात. तर हा मूर राक्षस सुद्धा भगवंतांचा म्हणजे पाठलाग करत-करत बद्रिकाश्रमपर्यंत गेलेला असतो आणि तो जेव्हा पाहतो, की भगवंत झोपलेले आहेत, तेव्हा तो काय करतो, भगवंतांवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस. मग तेव्हा भगवंतांच्या शरीरातून त्यांची एक स्वरूपा शक्ती त्या ठिकाणी प्रकट होते. स्त्रीच्या रूपामध्ये, देवीच्या रूपामध्ये ती शक्ती प्रकट होते आणि ती शक्ती त्या ठिकाणी त्या मूर राक्षसाचा वध करते. मग तेव्हा भगवंत जेव्हा डोळे उघडतात, तेव्हा ते हे पाहतात, की समोर एक देवी आहे आणि तिने एका राक्षसाचा वध केलेला आहे. मग हे पाहिल्यानंतर त्या भगवंतांना खूप आनंद होतो. ते खूप प्रसन्न होतात त्या देवीवरती आणि मग ती देवी सांगते, की "मी तुमच्या शरीरातून प्रकट झालेली आहे आणि मीच या राक्षसाचा वध केलेला आहे" म्हणून. आणि मग भगवंत प्रसन्न होऊन त्या देवीला म्हणतात, की "माग तुला काय आज वरदान माझ्याकडून हवं आहे ते माग" म्हणतात. आणि मग त्या ठिकाणी ती देवी भगवंतांना सांगते, की "मला अशा तीर्थक्षेत्री अशी मला जागा द्या, की ज्या ठिकाणी लोकं येतील आणि तुमच्या नामाचा जप करतील, नामस्मरण करतील आणि माझ्यामुळे त्यांच्यामध्ये भक्ती वाढेल म्हणून. तर अशा प्रकारचं मला वरदान द्या" म्हणते आणि त्यांच्या सर्व पापांचा नाश होईल. अशा प्रकारे मला वरदान द्या. आणि तो दिवस असतो तो म्हणजे त्या महिन्यातला 11वा दिवस असतो. म्हणून भगवंत तिला एकादशी हे नाव देतात आणि सांगतात, की तुझ्यामुळं म्हणजे जो कोणी ह्या एकादशी व्रताचं पालन करेल, तर त्याच्या सर्व पापांचा नाश होईल म्हणून. आणि मग तेव्हापासून या एकादशी व्रताचं पालन केलं जातं. यावरून आपल्या लक्षात येतं, की ही एकादशी म्हणजेच भगवंतांची एक स्वरूप शक्ती आहे. भगवंतांचीच एक शक्ती आहे. तर म्हणजे यामुळे आपल्यामध्ये भगवंतांप्रती प्रेम निर्माण होतं आणि आपली भक्तीमध्ये वृद्धी होती. अशाच प्रकारे अ, पद्मपुराणामध्ये आणखी एक कथा सांगितलेली आहे एकादशीविषयी. तर ही कथा प्रख्यात ऋषी जैमिनी ऋषी हे जेव्हा आपले गुरु व्यासदेव यांना विचारतात, की अ, मला कृपया एकादशीबद्दल माहिती द्या, की ही एकादशी कोण आहे? किंवा या एकादशी व्रताचं पालन कशाप्रकारे केलं पाहिजे? किंवा याच्यामुळं आपल्याला काय फळप्राप्ती होते? तर जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न जैमिनी ऋषी विचारतात, तेव्हा व्यासदेव स्वतः ही कथा सांगत आहेत, की तेव्हा व्यासदेव सांगतात, की सृष्टीच्या निर्मितीला म्हणजे सृष्टीच्या सुरुवातीला जेव्हा भगवंतांनी सृष्टी निर्माण केली, तेव्हा भगवंतांनी या सृष्टीमध्ये अनेक जीवात्मा निर्माण केले आणि जीवात्म्यांबरोबरच
खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पापांची पण निर्मिती झाली. मग ह्या जीवात्म्यांवरती, ह्या पापांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी भगवंतांनी एका पापी पुरुषाची निर्मिती केली. आता हा पापी पुरुष कसा होता, तर या पापी पुरुषाचे जे सर्व अवयव आहेत शरीराचे, कान, नाक, हात, तोंड, चेहरा, हे सर्व अवयव हे वेगवेगळ्या प्रकारच्या पापांपासून बनलेले होते. जसे की त्या पापी पुरुषाचे मस्तक हे ब्रह्महत्या या प्रकारच्या पापापासून बनलं होतं. त्याचबरोबर त्याचं नाक हे मद्यपान करणं ह्या पापापासून त्याचं नाक बनलं होतं. त्याचबरोबर स्त्री हत्या करणं अ, हे त्याचं नाक आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांची धनाची चोरी करणं, हं, तर हे त्याची मान आहे. त्यानंतर इतर स्त्रियांची किंवा गुरुपत्नीशी संभोग करणं हे त्याचे कान आहेत. त्याचबरोबर गोहत्या करणं हे त्या पापी पुरुषाचे हात आहेत. त्याचप्रमाणे मित्रहत्या करणं हे त्याचं उदर आहे. त्यानंतर आश्रितांची हत्या करणं हे त्याची नाभी आहे. आणि गुरूंची असंतुष्टता किंवा गुरूंचा अपमान करणं, गुरूंना त्रास देणं, त्यांची अवज्ञा करणं हे त्याच्या मांड्या आहेत. त्यांनी अशा प्रकारे त्या पापी पुरुषाची निर्मिती झाली होती. आणि या पापी पुरुषाच्या शरीरावरती जे काही केस होते, तर हे सर्व केस म्हणजे त्याचे ते दुर्गुण होते. तर अशा प्रकारच्या पापी पुरुषाची म्हणजे सर्व प्रकारचे पाप हे त्या पापी पुरुषामध्ये सामावलेले होते. तर अशा प्रकारच्या पापी पुरुषाची सुद्धा भगवंतांनी निर्मिती केली होती. तर अ, आणि भगवंत जेव्हा या पापी पुरुषाला पाहतात, तेव्हा भगवंतांच्या मनामध्ये विचार येतो, की आता आपण या सर्वांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पापी पुरुषाची तर निर्मिती केलेली आहे. पण पापी पुरुषावरती सुद्धा कोणाचं तरी नियंत्रण असलं पाहिजे. म्हणून भगवंत म्हणतात, की मलाच काहीतरी व्यवस्था करावी लागेल. मग भगवंत त्या ठिकाणी काय करतात, स्वतःच यमराजाच्या रूपामध्ये विस्तारित होतात आणि या पापी लोकांना प्रायश्चित्त घेण्यासाठी ते नरक लोकाची निर्मिती सुद्धा करतात भगवंत त्या ठिकाणी. आणि मग जेव्हा एकदा भगवंत यमलोकामध्ये यमराजांकडे जातात, तर तेव्हा यमराजा ओळखतात की भगवंत आलेले आहेत. मग यमराजा भगवंतांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत करतात. आणि मग जेव्हा त्यांचं स्वागत होतं, मग त्यांना सुवर्ण सिंहासन बसण्यासाठी दिलं जातं भगवंतांना. आणि यमराजा आणि भगवंत यांच्यामध्ये वार्तालाप चाललेला असतो, त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. तर तेव्हाच ना त्या ठिकाणी खूप असा किंचाळण्याचा, विव्हळण्याचा, असा रडण्याचा, ओरडण्याचा आवाज त्या ठिकाणी भगवंतांना येतो. आणि मग भगवंत विचारतात, की हा आवाज कशाचा आहे? कोण एवढं ओरडत आहे? इथे काय चाललेलं आहे म्हणतात या यमलोकामध्ये. तर तेव्हा यमराज सांगतात, की ज्या लोकांनी पाप केलेलं आहे, तर ती लोकं या ठिकाणी त्यांच्या पापाचं प्रायश्चित्त घेण्यासाठी येतात. म्हणजे त्यांनी केलेल्या कर्माचं प्रायश्चित्त घेण्यासाठी या ठिकाणी येतात. आणि याचं प्रायश्चित्त एवढं भयानक असतं, की त्याच्यामुळे ही लोकं खूप विव्हळतात, रडतात, खूप ओरडतात, किंचाळतात. तर अशा प्रकारे ही सर्व जेव्हा दृश्य भगवंत स्वतः पाहतात, तेव्हा भगवंतांना त्यांची खूप दया येते, खूप करुणा वाटते त्यांच्याबद्दल. आणि मग भगवंत त्या ठिकाणी स्वतःच एकादशीचं रूप प्रकट करतात. आणि मग भगवंत तिथल्या त्या जी लोक आलेले आहेत त्या ठिकाणी आपल्या कर्माचं प्रायश्चित्त घेण्यासाठी, तर त्या लोकांना भगवंत सांगतात, की जर तुम्ही या एकादशी व्रताचं जर तुम्ही व्यवस्थित पालन केलं, तर या व्रताच्या पालनाने तुम्ही सर्व पापांपासून मुक्त व्हाल म्हणून. आणि तुम्ही कोणत्याही प्रकारचं तुम्हाला प्रायश्चित्त करावं लागणार नाही. मग असं जेव्हा भगवंत सांगतात त्या ठिकाणी, हं, तर तेव्हा मग तिथे पापी पुरुष पण उपस्थित असतो. तर पाप पुरुषाच्या लक्षात येतं, की आता एवढ्या दिवस म्हणजे आता जर माझी जागा एकादशीने घेतली, म्हणजे एकादशीच्या प्रभावामुळे जर सर्व पापं नष्ट झाली, तर मला गिराईकच मिळणार नाही. मग माझी काय सेवा? मला तर भगवंतांनी यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त केलेले आहे. मग मला जर सेवाच नसेल, तर माझं अ, आयुष्य म्हणजे माझं जे जीवन आहे, तर ते संपुष्टातच येईल. मग हे जेव्हा त्याच्या लक्षात येतं पापी पुरुषाच्या, तेव्हा पापी पुरुष काय करतो, भगवंतांना शरण जातो आणि भगवंतांना म्हणतो, की मला या एकादशीच्या प्रभावापासून वाचवा म्हणतात.
जर एकादशीने जर सर्वच पापमुक्त केले तर माझी काय सेवा राहणार? असं जेव्हा तो पापी पुरुष भगवंतांना विनवणी करतो, प्रार्थना करतो, तेव्हा मग भगवंत म्हणतात, "ठीक आहे, तू काही काळजी करू नको" म्हणून. आणि मग त्या ठिकाणी मग भगवंत त्याला सांगतात, की "तू एकादशीच्या दिवशी अ, अन्नधान्यामध्ये जागा घे म्हणतात. त्या ठिकाणी तू जाऊन बस म्हणतात या एका दिवसासाठी." आणि अ, म्हणजे तू या एकादशीच्या दिवशी जो कोणी भजन करतील, कीर्तन करतील, या एकादशी व्रताचं पालन करतील, तर थांब 1 मिनिट. तर तेव्हा त्याच्या प्रभावामुळं तुझ्यावरती काही सुद्धा परिणाम होणार नाही. कारण तू त्या दिवशी अन्नधान्यामध्ये तू स्थान ग्रहण केलेलं असेल म्हणून. आणि मग भगवंत पुढे सांगतात, की मग या एकादशी दिवशी जो कोणी अन्नधान्य ग्रहण करेल, धान्य ग्रहण करेल, तर त्या दिवशी ते सर्व प्रकारची पापं तर ते त्या व्यक्तीला लागतील म्हणून. मग आता हे आपल्याला माहीत आहे, की हा जो पापपुरुष आहे, ह्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची पापं आहेत. मग आपण जरी ही पापं केलेली नसली, हं, म्हणजेच आपण शक्यतो गोहत्या करत नाही, ब्राह्मण हत्येचं पाप आपण केलेलं नसेल, मातृ-पितृ हत्येचं पाप आपल्याकडून झालेलं नसेल, तरीही अशा प्रकारची पापं ही आपल्याला लागतात. कारण आपण एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण केलेलं असतं, धान्य ग्रहण केलेलं असतं. म्हणून अशा प्रकारची पापं ही आपल्या अकाउंटवरती जमा होतात. म्हणून आपण या दिवशी जास्तीत जास्त आपण या एकादशी व्रताचं पालन केलं पाहिजे. त्या दिवशी आपण उपवास केला पाहिजे. तर असं भगवंत स्वतः सांगत आहेत. आणि आता जी तुम्हाला स्क्रीन दिसते आहे, तर ही एकादशी देवीचं हे एक वास्तविक रूप आहे. जे भगवंतांच्या शरीरातून अ, प्रकट झालेलं आहे. आणि जेव्हा भगवंत ह्या अन्न ग्रहणाबाबतीत किंवा अन्नधान्याच्या बाबतीत सांगतात, तर त्याला अनुसरून संत तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या एका अभंगातून आपल्याला एकादशीचं महत्त्व सांगत आहेत किंवा एकादशीच्या पालनाने किंवा एकादशीच्या दिवशी जर आपण धान्य खाल्लं, तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो, हे संत तुकाराम महाराज आपल्याला त्यांच्या एका अभंगामधून सांगतात. तर तो अभंग असा आहे, की एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन श्वानविष्ठे समान अधम जनते एक तया देही यमदूत जाले तयाचे अंकित तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. तर तुकाराम महाराज त्यांच्या अभंगामधून आपल्याला सांगतात, की जे लोक एकादशीस अन्न ग्रहण करतात ते अतिशय पतित आहेत. आणि कारण एकादशीच्या दिवशी जे लोक भोजन करतात, तर ते भोजन हे श्वानविष्ठे समान असते. आणि जो हे व्रत करत नाही, तर त्यांच्यासाठी यमदूत हे आहेतच. यमदूत हे आहेतच म्हणजे काय? तर नरक लोक, ह्या ज्या नरक यातना आहेत, तर त्या यातना म्हणजे जो कोणी एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करतो, तर त्याला या यातनांपासून मुक्ती नाही किंवा या यातना त्याला भोगाव्याच लागणार आहेत. तर अशा प्रकारे तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या अभंगातून आपल्याला एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करण्याचा काय परिणाम होतो, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुकाराम त्यांच्या पुढच्या अजून एका श्लोकामध्ये आपल्याला एकादशीबद्दल सांगत आहेत. तर ते म्हणतात की "ज्याशी नावडे एकादशी, तो जिताची नरकवासी. ज्याशी नावडे हे व्रत, त्यासी नरक तोही भीत. ज्यासी घडे एकादशी, तोची लागे विष्णूपाशी. तुका म्हणे पुण्यराशी, तोची करी एकादशी." तर तुकाराम महाराज या एकादशीचं खूप छान पद्धतीने या व्रताचं वर्णन करत आहेत. तर या श्लोकाचा अर्थ मी सांगते, की तुकाराम महाराज म्हणतात, "ज्याला एकादशी व्रत आवडत नाही, तो जिवंतपणीच नरकाच्या यातना भोगत असतो. म्हणजे नरकामध्ये वास करत असतो. आणि ज्याला हे व्रत आवडत नाही, त्याला नरकही भीतो." असं तुकाराम महाराज म्हणतात. बघा, नरकही त्याला भीतो. परंतु जो हे एकादशी व्रताचं पालन करतो, त्याला निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते. पुढे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, की ज्याने मागील अनेकानेक जन्मांमध्ये खूप पुण्यकर्मे केलेले आहेत ना, तर तोच एकादशी व्रताचं पालन करू शकतो. असं सुद्धा तुकाराम महाराज त्यांच्या या अभंगामधून आपल्याला सांगत आहेत. पुढची स्लाईड बघ. तर
अशा प्रकारे आपण या एकादशीचं महत्त्व काय आहे किंवा एकादशी कोण आहे? एकादशीच्या बद्दल आपले जे जगद्गुरू आहेत तुकाराम महाराज यांनी सुद्धा आपल्याला खूप छान प्रकारे त्यांच्या अभंगातून मार्गदर्शन केलेलं आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत, की एकादशी केल्याने या एकादशीचं जर आपण मनापासून पालन केलं तर आपल्याला कोणत्या प्रकारचं फळ मिळतं ते. तर अ, एकादशीच्या पालनाने आपल्या सर्व पापांचा नाश होतो. म्हणजेच काय तर मगाशी आपण पाहिलेलंच आहे, की भगवंतांनी स्वतः जेव्हा ते यमलोकामध्ये गेले होते आणि त्यांना त्या वेदना पाहून त्यांना दया येते त्या लोकांची. तेव्हा त्यांनी स्वतः एकादशीचं रूप प्रकट केलं आणि त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे, की एकादशीच्या व्रताच्या पालनाने सर्व पापांचा नाश होतो म्हणून. तर म्हणून आपण ह्या एकादशीचं व्रत हे अगदी ध्यानपूर्वक, प्रयत्नपूर्वक, मनापासून केलं पाहिजे. दुसरं आहे फळ म्हणजे आपल्याला एकादशी पालनाने मुक्ती मिळते. मुक्ती मिळते म्हणजेच काय? हे जे दुःखालय आहे आणि आपल्याकडून नेहमी कळत-नकळत काहीतरी पापकृत्य घडत असतात. तर ह्या दुःखालयातून, या भवबंधनातून आपल्याला मुक्ती मिळते. त्याचबरोबर आपल्याला भगवत जाण्याचा मार्ग सुद्धा प्राप्त होतो, जर आपण एकादशी व्रत हे मनापासून केलं तर. त्याच्यासाठी एक कथा आहे, की ही कथा सुद्धा जैमिनी मुनींना श्रील व्यासदेव यांनी सांगितलेली आहे. तर ही कथा अशी आहे, की एक कोचरस नावाचे एक राजा होते. आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं सुप्रज्ञा म्हणून. तर हे पती-पत्नी म्हणजे हे खूप सत्यवादी होते आणि हे खूप क्रोधरहित होते, हे दोघेही पती-पत्नी. आणि ते विष्णूंचे खूप शुद्ध भक्त होते. म्हणजे अगदी भगवान विष्णूंची ते सदैव त्यांच्या सेवेत असायचे. त्यांची खूप मनापासून खूप पवित्र अशा पद्धतीने ते त्यांची पूजा-अर्चा करायचे. आणि ही जी सुप्रज्ञा होती त्यांची राणी, तर ह्या राणीला ना तिच्या पूर्वीच्या जन्माचं स्मरण होतं ह्या राणीला. तर हे पती-पत्नी दोघेही भगवंतांची खूप छान प्रकारे भक्ती करत होते. खूप छान म्हणजे स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांनी नियुक्त केलं होतं. आणि एकदा एकादशीचा दिवस होता आणि या दिवशी ना एक शौरी ब्राह्मण म्हणून आहेत, तर ते ब्राह्मण त्यांच्या घरी जातात. तर तेव्हा ते पाहतात, की हे पती-पत्नी या एकादशी व्रताचं खूप छान पद्धतीने पालन करत आहेत. मग ते पाहतात, की हे पती-पत्नी पवित्र अशा सामग्रीने भगवान विष्णूंची पूजा करतायत, अर्चा करतायत, भगवंतांना नैवेद्य अर्पण करतायत. त्यानंतर एकादशीच्या ह्याचं म्हणजे व्रताचं खूप चांगल्या पद्धतीने पालन करत आहेत आणि मग हे पती-पत्नी त्यांनी रात्रीचं पण त्यांनी जागरण केलं आणि त्यामध्ये भगवंतांचं नामस्मरण केलं, कीर्तन केलं, भजन केलं आणि त्या दोघांनी नृत्य सुद्धा त्या दिवशी केलेलं होतं. मग हे जेव्हा शौरी ब्राह्मण पाहतात, तेव्हा शौरी ब्राह्मणांना खूप विशेष वाटतं हे पाहून. की यांची भक्ती किती श्रेष्ठ आहे किंवा हे किती भाग्यवान आहेत, की यांना एवढी छान भक्ती मिळालेली आहे म्हणून. आणि मग ते त्यांना म्हणतात, की तुम्ही खरंच खूप भाग्यवान आहात, की तुम्हाला खूप छान तुम्ही भक्ती करता आहात. तुम्हाला खूप छान भक्ती मार्ग मिळालेला आहे आणि असं चित्र हे क्वचितच एखाद्या घरामध्ये बघायला मिळतात म्हणतात. आणि मग ते त्यांना पण उत्सुकता लागलेली असते. मग ते म्हणतात, की तुम्हाला एवढी शुद्ध भक्ती कशी काय मिळाली? मग तुम्ही मला सांगा म्हणतात, तुम्हाला ही शुद्ध भक्ती एवढी कशी मिळाली ते? मग तेव्हा ती जी सुप्रज्ञा राणी असते, तर ती त्यांना सांगत असते, की त्यांना सांगते, की आम्ही गेल्या जन्मी खूप पापी होतो. म्हणजे ती अशी का सांगते? कारण तिला गेल्या जन्माचं त्यांच्या स्मरण होतं. तर ती सांगते, की आम्ही खूप पतित होतो, खूप पापी होतो अगोदरच्या जन्मी आणि आमच्याकडून एकदा नकळत एकादशी व्रताचं पालन झालं आमच्याकडून आणि मग यमराजांनी आमच्यावरती कृपा केली आणि मग आम्हाला भगवत प्राप्ती झाली तेव्हा आम्हाला. आणि मग हे ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणांना त्यांच्या या पूर्वजन्माविषयी, त्यांच्या या व्रताविषयी ऐकण्याची खूप उत्सुकता निर्माण होते आणि मग ते म्हणतात, की ठीक आहे तुमच्या पूर्वजन्माविषयी मला ऐकायला आवडेल, तर तुम्ही कृपा करून मला सांगा म्हणतात ते, तो जो काही तुमचा वृत्तांत आहे तो. आणि मग ती राजपत्नी त्यांना सांगते, की मागील जन्मी मी एक वेश्या होते आणि मी माझ्या जीवनात अनेक पापे केलेली आहेत म्हणते. आणि हे जे महाराज आहेत, कोचरस राजा, तर हे सुद्धा पूर्वजन्मी एक शूद्र होते आणि त्यांचं नाव नित्योदय असं होतं. आणि त्यांनी त्यांचा वर्ण, त्यांचा आश्रम, त्यांचे जे कर्तव्य आहेत,
त्याचा त्याग केला होता आणि ते काय करत होते, इतरांच्या पत्न्यांचं ते अपहरण करत होते. मग इतरांचे धन लुटायचे, इतरांचं ते पत्न्यांचं अपहरण करायचे. त्यानंतर ते मद्यपान करत होते, मित्रांच्या हत्या सुद्धा करत होते. त्यांनी बऱ्याच वेळा गोहत्या सुद्धा केलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी गर्भपातासारखे सुद्धा त्यांनी म्हणजे अशी कृत्य केलेली आहेत. आणि खूप गर्वाने ते स्वतःला खूप श्रेष्ठ समजत होते. त्यामुळं ते गर्वाने उन्मत्त झाले होते आणि गर्वाने उन्मत्त होऊन ते जे पुण्यवान लोक आहेत, जे पुण्यवान लोक आपलं जीवन व्यवस्थित जगत आहेत, तर अशा लोकांची हे राजा निंदा करत होते. अशा प्रकारे आम्ही अगोदरच्या जन्मीमध्ये आम्ही एवढी पापं केलेली आहेत, असं ती सुप्रज्ञा सांगत असते. मग ती म्हणते, की एकदा काय होतं, तर एकदा नित्यानंद माझ्या घरी आलेला होता आणि नित्यानंद हा एवढा देखणा, एवढा सुंदर होता आणि मग मी त्याला लैंगिक संबंधाने मी त्याला माझ्याकडे आकर्षित केलं. आणि मग त्यांनी मला माझ्यासोबतच राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि आम्ही दोघेही नंतर बरोबर राहू लागलो म्हणते. आणि मग एकदा काय होतं, की एक दिवस मी खूप आजारी पडते. मला खूप ताप आलेला होता आणि ताप आलेला होता, आजारी होते. माझी मानसिक स्थिती पण व्यवस्थित नव्हते. म्हणून मी काय केलं, की त्या दिवशी काहीच खाल्लं नाही, काही पिलं नाही आणि मी रात्रभर त्या दिवशी जागीच होते आणि माझ्या तोंडामध्ये सतत "हे कृष्ण, हे नारायण, हे कृष्ण, हे नारायण" असे शब्द येत होते म्हणते. आणि मला खूप अस्वस्थ वाटत होतं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खूप ताप आल्यामुळे माझा मृत्यू होतो. आणि मग माझा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे मृत्यू माझा होतो, पण मी आदल्या दिवशी काहीच खाल्लं नव्हतं. म्हणून माझ्या प्रती जे नित्योदयमधला जे प्रेम होतं, तर या प्रेमामुळे त्याने सुद्धा त्या दिवशी काहीच खाल्लं नव्हतं किंवा काही पिलं सुद्धा नव्हतं. आणि माझा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने त्याने सुद्धा माझ्या विरहामुळे आत्महत्या केली. आणि मग जेव्हा आम्ही दोघंही अ, यमलोकामध्ये गेलो. हं. तेव्हा यमलोकांमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे आता यमलोकामध्ये चित्रगुप्त असतात, जे आपल्या कर्माची नोंद ठेवत असतात. पुण्यकर्म असतील किंवा पापकर्म असतील. तर तेव्हा चित्रगुप्तांनी आमच्या कर्माची नोंद तर केलेलीच होती. पण चित्रगुप्त पाहतात तर आमच्या आयुष्यामध्ये खूप पापकृत्य आम्ही केलेली होती. पण चित्रगुप्त तेव्हा यमराजांना सांगतात, की यांनी त्यांच्या जीवनामध्ये खूप पाप केलेले आहेत, परंतु त्यांनी एका एकादशीचं पालन केलेलं आहे म्हणतात. तर त्या एकादशीचं त्यांनी पालन केल्यामुळे ते सर्व पापातून मुक्त झालेले आहेत. आणि मग असं जेव्हा ते चित्रगुप्तांकडून ऐकतात, हं, तेव्हा यमराज हे त्यांच्या सिंहासनावरून उठतात आणि त्यांना आदराने बसण्यासाठी स्थान देतात. त्यानंतर त्यांना धूप, चंदन, पुष्प त्यानंतर सुवर्णालंकार त्यांना अर्पण केले जातात. त्यानंतर त्यांना अमृतासमान अशी फळं, वेगवेगळे पदार्थ त्यांना खाण्यासाठी दिले जातात. अशा प्रकारे त्यांचं त्या ठिकाणी आदरातिथ्य केलं जातं यमलोकामध्ये सुद्धा. कारण त्यांनी एका एकादशी व्रताचं पालन केलं होतं आणि त्यांनी त्यांचे पाप सर्व नष्ट झालेले होते. आणि मग ते काय करतात, अशा प्रकारे त्यांचं सगळं गुणगौरव करतात, त्यांची स्तुती करतात आणि मग यमराज स्वतः त्यांना दिव्य विमानामध्ये बसवून त्यांना असं सांगतात, की आता तुम्ही भगवत धामात जाण्यासाठी तुम्ही प्राप्त झालेला आहात म्हणून, पात्र झालेला आहात म्हणून. आणि मग अशा प्रकारे ते दोघेही ते दोघेही अ, भगवत धामामध्ये जातात. आणि मग भगवत धामामध्ये गेल्यानंतर काही दिवस ते तेथे राहतात आणि तेथून नंतर ते पुन्हा ते या जगामध्ये अवतरित होतात. म्हणजे ते क्षत्रिय कुटुंबामध्ये जन्म घेतात आणि मग तिथे ते राजोचित असं ते त्यांचं जीवन व्यतीत करतात आणि हे जीवन व्यतीत करताना त्यांना पुन्हा भगवत धामाची प्राप्ती करायची असते. म्हणून ते काय करत असतात, त्यांचं जे जीवन आहे हे भगवंतांच्या सेवेत त्यांनी पूर्ण लावलेलं होतं आणि अशा प्रकारे भगवंतांची सेवा करून ते पुन्हा भगवत धामात जाणार होते. तर अशा प्रकारे या गोष्टीतून आपल्याला लक्षात येतं, की आपण आपल्याकडून जरी कळत-नकळत जरी एकादशी व्रताचं पालन आपल्याकडून झालं, तरी आपल्याला कशाप्रकारे पुण्य मिळतं, अशा प्रकारे पुण्य मिळतं. मग जर प्रयत्नपूर्वक, जर श्रद्धापूर्वक, जर लक्षपूर्वक आणि जर मनापासून आपण एकादशीचं व्रताचं पालन केलं, त्या दिवशी आपण भगवंतांचं नामस्मरण केलं, जास्तीत जास्त जप केला,
संकीर्तन केलं, भजन केलं तर आपल्याला किती मोठ्या प्रमाणात त्याचं फळ मिळेल तर याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला या एकादशी व्रताचं पालनाने आपल्याला फळ मिळतं. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याला आध्यात्मिक आपली प्रगती होते. मग ही आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपल्याला ना एकादशी दिवशी काही नियमांचं पालन करावं लागतं. ते म्हणजे आपण ब्रह्ममुहूर्तावर उठलं पाहिजे. आता ॲक्चुअली एकादशी ही दशमीपासूनच सुरू होते, दशमीपासून. म्हणजे असं म्हटलं जातं, की दशमीच्या दिवशी आपण एक 5 वाजेपर्यंत आपण जे काही आपल्याला अन्न ग्रहण करायचं आहे, तर ते आपण केलं पाहिजे आणि समजा आपल्याला जर नंतर भूक लागली, तर आपण फळं वगैरे घेऊ शकतो मग अशा वेळेस. तर एकादशी ही दशमीच्या दिवसापासूनच सूर्यास्तानंतर सुरू होते आणि अशा वेळेस मग आपण भगवंतांचं नाव घेऊन आपण झोपलं पाहिजे. त्यानंतर सकाळी नंतर ब्रह्ममुहूर्तावरती उठून आपण जर भगवंतांचं हरिनाम केलं, भगवंतांच्या नामाचा जप केला, तर ते आपल्या भक्तीसाठी खूप महत्त्वाचं ठरतं. म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती जेव्हा आपण जप करतो ना, तेव्हा आपल्या शरीरातील जी 7 चक्र असतात, तर ही 7ही चक्र ही आपली कार्यक्षम असतात. तर याचा आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती खूप चांगल्या प्रकारे प्रभाव पडतो आणि आपल्याला आपल्या भक्तीमध्ये वाढ होते. आपल्याला आपल्यामध्ये एक भगवत प्रेम जागृत होतं. म्हणून आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण त्या दिवशी तरी जप केला पाहिजे. त्यानंतर आपण स्वतःला अध्यात्मामध्ये लीन ठेवलं पाहिजे. म्हणजेच काय, तर आपण आता पाहतो, की आपण ऐकलेलं पण आहे. आपल्या आई-वडिलांकडून ऐकलेलं असेल, आपल्या आजी-आजोबांकडून आपण ऐकतो, की ज्या दिवशी एकादशी असते, त्या दिवशी शक्यतो पुरुषांनी दाढी करत नाहीत किंवा नखं कापायची नसतात किंवा पाठ घासायची नसती. तर हे आपण का म्हणतो? तर त्या गोष्टींसाठी जो वेळ आपल्याला लागतो, तर तो वेळ त्या गोष्टी आपण त्या दिवशी न करता तो जो वेळ आहे, तो वेळ आपण भगवंतांच्या नामस्मरणामध्ये किंवा भगवंतांच्या सेवेमध्ये घालवला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी आपण एक महत्त्वाचा उपवास केला पाहिजे. तो म्हणजे इतरांची निंदा नाही केली पाहिजे. म्हणजेच काय, तर जे षडरिपू आहेत, हं, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, तर यापासून आपण या दिवशी उपवास केला पाहिजे. म्हणजेच काय, तर या गोष्टी आपण त्या दिवशी टाळल्या पाहिजेत. म्हणजे सपोज या दिवशी आपण आपल्या इंद्रियांना जास्तीत जास्त भगवंतांच्या सेवेत लावतो. मग या दिवशी शक्यतो आपण बाहेर जाणं टाळलं पाहिजे. पण आपल्याला सगळ्यांना शक्य नसतं. कोणाला कामानिमित्त बाहेर जावं लागतं. तर आपण असं त्या दिवशी आपण असं करू शकतो, की जरी आपण बाहेर गेलो, तरी आपण कमीत कमी बोललं पाहिजे. जे गरजेचं नाही असं बोलणं आपण शक्यतो टाळलं पाहिजे. तर अशा प्रकारे आपण या षडऋतूंवरती विजय मिळवून किंवा या षडऋतूंचा उपवास करून आपण आपल्या स्वतःमध्ये आपण आध्यात्मिक प्रगती करून घेऊ शकतो. तर हे आपण एकादशी व्रताच्या पालनाने कशाप्रकारे आपल्याला फळ मिळतं, हे आपण पाहिलेलं आहे. आणि या एकादशीमध्ये एक सर्वात महत्त्वाची एकादशी आहे. ज्या एकादशीमुळं काय होतं, या जर एकादशीचं आपण श्रद्धापूर्वक जर आपण पालन केलं, तर आपल्या ज्या वर्षामध्ये 24 एकादशी येतात. आपल्याला माहीत आहेत, की आपल्याला एका महिन्यामध्ये 2 एकादशी असतात. तर अशा एका वर्षामध्ये 24 एकादशी येतात. आणि या 24 एकादशीमध्ये सुद्धा अशी एक एकादशी आहे, की ज्या एकादशीच्या पालनामुळे जर आपल्याला इतर एकादशी करताना कळत-नकळत जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, हं, तर या सर्व एकादशीचं फळ हे आपल्याला या एकादशीच्या पालनाने मिळतं. आणि ती एकादशी आहे ती म्हणजे पांडव निर्जल एकादशी. तर या एकादशीच्या पाठीमागे सुद्धा एक कथा आहे. अ, की एकदा सर्व पांडव, युधिष्ठिर, त्यांचे बंधू, त्यानंतर द्रौपदी, कुंती महाराणी, हे सर्वजण समवेत बसलेले असतात. आणि जेव्हा श्रीकृष्ण तेव्हा त्यांना हे सांगत असतात, की एकादशी व्रताबद्दल माहिती सांगत असतात. आणि मग एकादशी व्रताला जर अन्न ग्रहण केलं, तर आपल्याला कशाप्रकारे आपल्याला त्याची कर्म मिळतात. तर याबद्दल सुद्धा भगवंत त्या ठिकाणी या सर्वांना त्याचं कथन करत असतात.
तर मग जेव्हा भगवंत सांगतात, की अन्न ग्रहण केल्यानंतर आपल्याला काय परिणाम होतो आणि हे सर्वजण ऐकत असतात. आता पांडवांमध्ये सर्वजण एकादशी व्रताचं पालन करत होते. परंतु फक्त भीम असे होते, की त्यांना एकादशी व्रताचं त्यांच्याकडून पालन होत नव्हतं. कारण आपल्याला माहीत आहे, की भीम हे बिना अन्नाचं राहू शकत नव्हते. त्यांना खूप भूक लागत होती. त्यांना खूप खायला पण लागत होतं. हं. तर ते त्यामुळं त्यांच्याकडून ह्या एकादशी व्रताचं पालन होत नव्हतं. मग ते भीम विचारतात, की "भगवंत तुम्ही आता जे सांगितलं, की अन्नग्रहण जर केलं तर नरक यातना भोगाव्या लागतात म्हणून. मग मला पण नरकात जावं लागेल का?" असं भीम भगवंतांना विचारतात. तेव्हा त्या ठिकाणी ना व्यासदेव सुद्धा उपस्थित होते. आणि मग भगवंत म्हणतात, की हो म्हणतात, "नरकामध्ये तर जावंच लागतं आणि अ, जो कोणी अन्न ग्रहण करतो या दिवशी, तर त्याला ही सर्व पापे लागतात, जी मी अगोदर सांगितली आपल्याला." तर मग ते म्हणतात, की या ठिकाणी व्यासमुनी आहेत. अ, या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण व्यासमुनी जे सर्व ग्रंथांचे रचयिता आहेत, तर त्यांनाच विचारूया, की आपण याच्यावरती काय उपाय आहे म्हणून. कारण भीमनी विचारलेलं असतं, की माझ्याकडून या एकादशीचं व्रताचं पालन होत नाही. मग मला नरकापासून वाचण्यासाठी असा काय उपाय आहे का? तर ते व्यासदेवांना विचारतात मग त्या ठिकाणी. आणि मग व्यासदेव सांगतात, की एकादशी व्रताचं पालन तर केलंच पाहिजे. परंतु तू खूप म्हणजे तुझ्या पोटामध्ये सतत अग्नी ज्वलंत असते, त्यामुळे तुला भूक लागते आणि तुला सतत खावं लागतं. अ, तर यापासून वाचण्यासाठी एक उपाय आहे, तो म्हणजे पांडव निर्जल एकादशी. तर ही एकादशी अशी आहे म्हणतात, की या एकादशीच्या दिवशी जर कोणी निर्जल एकादशीचं व्रत केलं, निर्जल म्हणजेच काय? तर न पाणी पिता. मग आता पाणीच नाही प्यायचं तर खाण्याचा प्रश्नच येत नाही. हं. तर या एकादशीचं जो कोणी निर्जल पालन करेल हं, तर आपल्याला या एकादशीच्या पालनाने आपल्या ज्या काही वर्षातल्या 24 एकादशी आहेत, तर त्या सर्व एकादशीचं पुण्य आपल्याला या एका एकादशीच्या व्रताच्या पालनाने मिळतं. मग असं सांगतात तेव्हा त्या भीमाला खूप आनंद वाटतो, की ठीक अरे वाह! किती छान आहे म्हणजे म्हणजे त्यांच्या हा प्रश्न मिटला होता. कारण त्यांना सतत खायला लागत होतं आणि मग भीम म्हणतात, "ठीक आहे," म्हणतात, की "मी वर्षातून जी ही पांडव एकादशी येते, तर या एकादशीचं मी निर्जल पालन करेल," म्हणतात. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी व्यासदेव त्यांना या एकादशीचं महात्म्य सांगतात आणि ह्या एकादशीच्या पालनाने कशाप्रकारे आपल्याला सर्व एकादशींचं फळ मिळतं हे सुद्धा सांगतात. मग आपल्या पुढे सुद्धा कितीतरी वेळा अशा प्रसंग येतो, की अ, आपल्याकडून पण कळत-नकळत कधी चुकून आपण एकादशीच्या दिवशी आपल्याकडून काहीतरी अ, अन्न आपण घेतो किंवा काहीतरी धान्यासारखं खाल्लं जातं आपल्याकडे, जो एकादशी प्रसाद नाही आणि तो आपल्याकडून चुकून खाल्ला जातो किंवा आपल्याकडून काहीतरी अपराध होतात किंवा आपण चुकीच्याच दिवशी एकादशी व्रताचं पालन करतो. जेव्हा आपल्याकडून अशा कळत-नकळत काही चुका होतात, तर त्या चुका सुधारण्यासाठी आपल्याला ही एकादशी खूप छान आहे. आणि या एकादशीचं जर आपण निर्जल पालन केलं, तर आपल्याला या एकादशीच्या पालनाने आपल्या ज्या काही चुका झालेल्या आहेत, तर त्या माफ केल्या जातात आणि आपल्याला त्याचं सर्व एकादशी केलेल्याचं पुण्य मिळतं. तर अशा प्रकारे ही सर्वात श्रेष्ठ एकादशी आहे, ती म्हणजे पांडव निर्जल एकादशी. आतापर्यंत आपण पाहिलं, की आपल्याला आध्यात्मिक लाभ कसा होतो या एकादशीच्या पालनाने. तर या एकादशीच्या पालनाने ज्याप्रमाणे आपल्याला आध्यात्मिक लाभ होतो, म्हणजेच आपण आता त्याची शास्त्रीयदृष्ट्या आपण एकादशीची माहिती पाहिली. तर आपण थोडं आता वैज्ञानिक दृष्टीने ही एकादशी आपल्याला किती महत्त्वाची आहे, तर हे थोडं आपण पाहूया. तर आता मी तुम्हाला जी स्क्रीन शेअर केलेली आहे, तर त्या स्क्रीनवरती एक पिक्चर आलेला आहे. तर तो पिक्चर आहे आपल्या मधील डी-एन-ए. तर हा जो डी-एन-ए आपल्या शरीरामध्ये असतो, तर हा डी-एन-ए आपल्याला आपली आनुवंशिक माहिती देण्याचं काम हा डी-एन-ए करत असतो. परंतु या डी-एन-एचं संरक्षण सुद्धा त्याच्या साइडला दोन्हीही साइडला एक जंक डी-एन-ए म्हणून असतात. तर हा जंक डी-एन-ए काय करतो, तर या डी-एन-एचं संरक्षण करत असतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण जर बुटाची लेस घेतली,
तर या लेसला दोन्हीही बाजूनी प्लास्टिकने कव्हर केलेलं असतं, की जेणेकरून ती लेस म्हणजे तिचा धागा निघणार नाही किंवा ती खराब होणार नाही या दृष्टीने ते प्लास्टिकनी कव्हर केलेलं असतं. त्याचप्रमाणे आपला हा जो डी-एन-ए आहे, तर हा डी-एन-ए दोन्ही बाजूनी हा जंक डी-एन-एने कव्हर केलेला असतो. म्हणजे जंक डी-एन-ए हे हे आपल्या त्या डी-एन-एचं संरक्षण करत असतो. तर हा जंक डी-एन-ए जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये तुटतो, कमी-कमी होत जातो, तेवढं लोकांचं आयुष्य हे कमी होतं. हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं होतं. मग शास्त्रज्ञांनी काय केलं, की हा जंक डी-एन-ए म्हणजे काय केल्यानंतर हा डी-एन-ए कमी प्रमाणामध्ये तुटेल आणि लोकांचं आयुष्य वाढेल, हे पाहण्यासाठी काय करतात ते थोडं संशोधन करतात. आणि मग संशोधन करत असताना त्यांच्या असं लक्षात येतं, की हा जंक डी-एन-ए जर कमी प्रमाणामध्ये जर ह्याचे तुकडे होऊन द्यायचे असतील, तर आपण कॅलरीज कमी प्रमाणात घेतले पाहिजेत. म्हणजे आपला आहार कमी कॅलरीजचा घेतला पाहिजे. आणि मग हे संशोधन करण्यासाठी ते काय करतात, एक 10 ते 12 मुलांचा एक ग्रुप तयार करतात आणि ते त्याच्यावरती संशोधन करायला सुरुवात करतात. मग ते सुरुवातीला काय करतात, त्या मुलांना सुरुवातीला ते कमी कॅलरीजचं अन्न देतात. मग जेव्हा हे कमी कॅलरीजचं अन्न ते 10-12 दिवस खातात, तेव्हा त्या शास्त्रज्ञांच्या असं लक्षात येतं, की ह्या मुलांच्यामध्ये त्यांची एनर्जी खूप कमी झालेली आहे किंवा त्यांना अशक्तपणा आलेला आहे. मग ते पुन्हा काय करतात, त्यांना पुन्हा एक दिवस जास्त कॅलरीजचं अन्न, मग दुसऱ्या दिवशी कमी कॅलरीजचं अन्न असं देऊन बघतात. अशा प्रकारे ते प्रयोग सुरू करतात त्यांच्यावरती. आणि मग असं संशोधन करत-करत त्यांच्या असं लक्षात येतं, की 15 दिवसातून 36 तास म्हणजेच 2 दिवस जर उपवास केला, हं, तर हा जंक डी कमी प्रमाणामध्ये तुटू शकतो आणि त्यामुळे लोकांचं आयुष्य वाढू शकतं. मग ते काय करतात, तर मग ते काय करतात, त्याच्यावरती संशोधन करतात आणि मग त्यांना लक्षात येतं, की बाबा 15 दिवसातून 2 दिवसांचा जर उपवास केला, तर हा जंक डी हा कमी प्रमाणामध्ये तुटतो आणि मग माणसाचं आयुष्य वाढतं. आणि मग त्या 36 तास त्यांनी हे केलेले असतात, पकडलेले असतात, की 36 तासामध्ये जर उपवास केला तर. मग हा आपला एकादशी उपवास जो आहे, तो सुद्धा 36 तासांचा असतो. म्हणजेच काय तर दशमीच्या संध्याकाळपासून चालू होतो. मग एकादशीचा दिवस आणि द्वादशी दिवशी पारण वेळ जोपर्यंत आहे तोपर्यंतचा काळ. तर असे हे 36 तासांचा हा काळ असतो आणि या काळामध्ये जर उपवास केला तर हा जो डी आहे हा कमी प्रमाणामध्ये तुटतो आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य वाढतं. तर हे एक वैज्ञानिक कारण आहे आपलं एकादशी करण्यामागचं. त्यानंतर दुसरं एक कारण आहे, ते म्हणजे बघा आता आपल्या मनाचा आणि आपल्या शरीराचा हा खूप जवळचा संबंध असतो. आणि आता पौर्णिमा आणि अमावस्या आपण जर पाहिलं, तर 15 दिवस पौर्णिमा झाली की 15 दिवसानंतर अमावस्या येते आणि अमावस्या झाल्यानंतर 15 दिवसानंतर पुन्हा पौर्णिमा येते. तर हे जे 2 दिवस आहेत पौर्णिमा आणि अमावस्या, तर या 2 दिवशी हे 2 दिवस म्हणजे ना, ह्या 2 दिवशी जास्त नकारात्मक एनर्जी असते. पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी. तर आता ही जास्त एनर्जी ह्या एनर्जीचा आपल्या शरीरावरती आणि आपल्या मनावरती सुद्धा प्रभाव पडत असतो. मग असं एक हे आहे, की जर आपण या दिवसांच्या म्हणजे पौर्णिमेच्या अगोदर असेल किंवा अमावस्येच्या अगोदर असेल, जर आपण 4 दिवस अगोदर अन्न ग्रहण करतो. सॉरी 4 दिवस अगोदर जे 4 दिवशी 4 दिवस अगोदर आपण जे अन्न खातो ना, तर त्याचा परिणाम ते अन्न आपल्या मेंदूला 4 दिवसांनी जात असतं आणि मग त्याचा प्रभाव आपल्या शरीरावरती आणि आपल्या मानसिकतेवरती होत असतो. तर मग असं सांगितलं जातं, की जर 4 दिवस अगोदर म्हणजेच एकादशीच्या दिवशी जर आपण उपवास केला, हं, जर आपण उपवास केला आणि आपण जर त्या दिवशी जर आपण सात्विक अन्न ग्रहण केलं, सात्विक म्हणजे काय? तर त्या दिवशी आपण सात्विक म्हणजे सगळ्यात जास्त चांगला आहार म्हणजे फळांचा असतो. जर आपण त्या दिवशी जर फक्त फळांचाच आहार घेतला, हं,
तर या अमावस्या आणि पौर्णिमे म्हणजे 15व्या दिवशी त्याचा परिणाम आपल्या मेंदूवरती होत असतो. आणि मग तो सकारात्मक परिणाम आपल्या मेंदूवरती होतो आणि त्या दिवशी मग आपल्या मनाची स्थिती, आपल्या शरीराची स्थिती ही चांगली राहते. म्हणजे आपल्याला एक सकारात्मक एनर्जी मिळत असते त्या दिवशी. आणि जर अशा दिवशी आपण जर तामसिक आहार घेतला, हं, तर अशा तामसिक आहार घेतला तर त्याचा परिणाम सुद्धा चौथ्या दिवशी आपल्या अ, शरीरावरती होत असतो. हे झालं सांगून तामसिक. तर शरीरावरती आणि मेंदूवरती सुद्धा होत असतो. आणि मग आपल्याला ती जास्त निगेटिव्ह एनर्जी त्या दिवशी आपल्याला जाणवते. म्हणजेच आपल्याला आपण म्हणतो ना अमावास्या दिवशी का एखाद्या वेळेस जर आपल्याकडे काही सपोज ॲक्सिडेंट झाला, हं, किंवा काही असतं ना अमावास्येला वगैरे काहीतरी भूत दिसणं वगैरे असं. तर त्या ज्या काही आपल्या मनाची आपली स्थिती होती ना, तर हे अशा प्रकारच्या तामसिक आहारामुळं आपल्या मनावरती ती स्थिती होत असते. म्हणून या पौर्णिमेच्या किंवा अमावस्येच्या 4 दिवस अगोदर आपण ज्या प्रकारचं अन्न ग्रहण करतो, तर त्या अन्नाचा प्रभाव आपल्या मेंदूवरती होत असतो आणि त्याचा प्रभाव आपल्या शरीरावरती आपल्या मनावरती होत असतो. म्हणून 4 दिवस अगोदर आपण सात्विक आहार घेणं किंवा उपवास करणं हे आपल्या मानसिक स्थितीच्या आणि आपल्या शारीरिक स्थितीच्या दृष्टीने खूप आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती सकारात्मक परिणाम होत असतो किंवा आपण जर तामसिक अन्न ग्रहण केलं तर त्याचा निगेटिव्ह परिणाम आपल्या शरीरावरती होत असतो. तर अशा प्रकारचं म्हणून म्हणजे हा एक वैज्ञानिक कारण आहे, की एकादशी व्रत करण्याचं किंवा उपवास करण्याचं, की त्याच्यामुळं आपल्या शरीरावरती म्हणजे जसं आपण अन्न ग्रहण करतो, तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती अशा प्रकारे होत असतो. म्हणून चौथ्या दिवशी म्हणजे 4 दिवस अगोदर अन्न ग्रहण कशा प्रकारचं आपण अन्न घेतोय, तर याला सुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणून आपण अशा वेळेस जर आपल्याला सकारात्मक परिणाम घ्यायचा असेल, आपल्या शरीराची, आपल्या मनाची अवस्था जर आपल्याला व्यवस्थित राखायची असेल, तर आपल्याला त्या दिवशी सात्विक आहार घेतला पाहिजे किंवा उपवास केला पाहिजे किंवा फक्त फळं खाल्ली पाहिजेत. म्हणून सुद्धा या एकादशीचं खूप महत्त्व आहे. तर अशा प्रकारे मी आज एकादशीचं महत्त्व म्हणजे एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्याला एकादशी किती महत्त्वाची आहे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आयुर्वेदिक राहिलं. तर आयुर्वेदिक दृष्टीने सुद्धा एकादशी व्रताचं पालन करणं हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. द म्हणजेच काय तर आपण जेव्हा उपवास करतो, हं, तर तेव्हा आपल्या आता आपले बरेच असे आजार हे आपल्या पोटावरती किंवा आपल्या पचन क्रियेवरती अवलंबून असतात. मग जेव्हा आपण अशा प्रकारे उपवास करतो, व्रत करतो, तर तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे काही मलीन पदार्थ असतात, तर ते बाहेर टाकले जातात. अ, म्हणजे याच्यासाठी मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं, की आपण म्हणजे हे मलीन पदार्थ तर आपण रोज बाहेर काढतोच, पण ते अ, तितक्या प्रमाणात बाहेर पडत नाहीत. म्हणजे कसं तर आपण रोज सकाळी घर झाडून घेत असतो. मग घर झाडताना आपण रोज नेहमीप्रमाणे घर झाडतो. पण जेव्हा आपण 15 दिवसातून, 10 दिवसातून आपण अगदी कानाकोपऱ्यातून घर झाडतो. मग खिडक्या असतील किंवा आपले फॅन असतील, हे सगळे आपण काय करतो कानाकोपऱ्यापासून ह्याची सफाई करत असतो. तशाच प्रकारे आपल्या शरीराची सुद्धा कानाकोपऱ्यातून सफाई होणं खूप महत्वाचं असतं. तर ही सफाई आपण जर अशा प्रकारच्या 15 दिवसातून एखादा उपवास केला, अशा प्रकारे एकादशी व्रताचं पालन केलं, तर ही आपली शरीराची सफाई आतून आपली ही अशा प्रकारे सफाई केली जाते. म्हणजेच आपल्या शरीरातले आपल्या अगदी शरीराच्या कानाकोपऱ्यातून आपले जे मलीन पदार्थ असतात, जे आपल्या शरीरामध्ये घाण असते, तर ती बाहेर काढली जाते. तर अशा प्रकारे आज आपण एकादशीचं आध्यात्मिक महत्त्व, त्याचबरोबर वैज्ञानिक महत्त्व आणि एकादशीचं आयुर्वेदिक महत्त्व सुद्धा सांगितलेलं आहे. तर मी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि मी खूप म्हणजे खरंच पुन्हा एकदा मी माता वैष्णवी कमिटीचं आभारी मानते. कारण मी जेव्हा या लेक्चरची तयारी करत होते, तेव्हा मला स्वतःला याच्यातून खूप काही शिकायला मिळालं, खूप काही ज्ञान झालं आणि त्यामुळं मी पुन्हा एकदा वैष्णवी कमिटीची आभारी आहे. थँक यू. धन्यवाद. हरे कृष्णा.
हा रुपाली. हा, हरे कृष्ण माताजी. थँक्यू आशा, मस्त. हा हा, खरंच माताजी, आज तुम्ही आम्हाला एकादशीचे महात्म्य खूप छान पद्धतीने समजून सांगितले. मी बारामती वैष्णवी कमिटीतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. आणि नक्कीच आजपासून आम्ही सर्वजण एकादशी व्रत करण्याचा संकल्प करू. आणि त्या दिवशी जास्तीत जास्त नामजप, आध्यात्मिक पुस्तक वगैरे वाचण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार मानते माताजी. थँक्यू, धन्यवाद. हरे कृष्णा, थँक्यू. हरी कोणाला बोल. काही प्रश्न असतील तर विचारू शकता. मी जेवढं मला जमेल तेवढं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. सगळ्या प्रश्नांचे छान निरसन केलंय. खूप सुंदर क्लास दिला. अप्रतिम. थँक्यू माताजी, थँक्यू. 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 आशा माताजी, अमृता भक्ती माताजी, हरी बोल.